मातृभूमा जीवन गौरव पुरस्काराचे 15वे मानकरी म्हणून विदर्भाला एक नवीन ओळख देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत आहे सन्माननीय डॉक्टर संजय महाराज पाटपूर यांना हा पुरस्कार नुकताच मिळाला. यावर्षीचा योगायोग आहे. तो योगायोग असा आहे की गेल्या 70 वर्षापासून सुरू असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा देण्याचा दर्जा यावर्षी मिळालेला आहे आणि संपूर्ण वारकरी संप्रदायातील सर्व सेवाभावी लोकांना सांगितले की हे जे पुरावे सादर करावे लागतात 1500 वर्षाच्या पूर्वीचे मराठी भाषेला अभिजात भाषा प्राप्त करण्याचे, त्यामध्ये सर्वात पहिला पुरावा जो सादर केला तो ज्ञानेश्वरी केला गेला. त्यापूर्वी विवेकशुद्धी केला गेला आणि ज्ञानेश्वरीच्या त्या संपूर्ण असलेल्या पुराव्यामुळे या भाषेला आपल्या विवेकशुद्धीमुळे आणि ज्ञानेश्वरीमुळे आपल्या भाषेला अभिजात भाषा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाची उलाढाल करून समाजामध्ये भाषा सामुदायिक वर्तन निर्माण करण्याचं काम आपल्यामध्ये होईल. या सर्व असलेल्या विचारमंचावरील व्यासपीठावरील मान्यवरांमुळे ही संपूर्ण प्रथा गेल्या 800 वर्षापासून समाजामध्ये राहिली. अशा संपूर्ण 40 वर्षापासून या समाजाची सेवा अविरत करणारे वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये ज्यांचं नावलौकिक आहे सन्मानित होतं तुकाराम महाराज आमच्या कुटुंबाचे शब्द वापरत असताना फार जपून वापरतो की आमच्या कुटुंबाला या सामाजिक क्षेत्रामध्ये आणत असताना वारकरी क्षेत्राच्या आणत असताना सन्माननीय नथू महाराज, आदरणीय नारायण महाराज, आदरणीय जगदेव महाराज या परंपरेला जे पुढे परंपरागत ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे आणि 40 वर्षापासून या समाजाची अविरत सेवा होत आहे, या संप्रदायाची सेवा होत आहे. अशा सन्माननीय महाराजांचं स्वागत सकाराम पाटील देऊळगाव करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय सकाराम पाटील यांनी सन्माननीय महाराजांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ महाराजांचं स्वागत करावं, आशीर्वाद द्यावा. सन्माननीय सकाराम पाटील सन्माननीय सकाराम पाटील देऊळगाव यांना विनंती करतो की सन्माननीय महाराजांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय तुकाराम महाराजांचं स्वागत सन्माननीय ज्यांच्या हस्ते आज कौटुंबिक सत्कारामध्ये आशीर्वादही संजय महाराजांना प्राप्त होणार आहे असे त्यांच्या हस्ते कौटुंबिक परिवाराच्या होत आहे. अशाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय तुकाराम महाराजांचं स्वागत आहे. आदरणीय सकाराम पाटील यांना विनंती करू की कृपया आपण व्यासपीठावर थांबावं. सन्माननीय महाराजांना स्मृतिचिन्ह देऊन महाराजांचं स्वागत करायचं. यानंतर महाराष्ट्राच्या सन्माननीय आमच्या कुलभूषण सन्माननीय तुकाराम महाराजांचे स्वागत एक महाचिन्ह देऊन आदरणीय यांचं होत आहे. सोबतच एक या जगदंबा मातेच्या परिसरामध्ये आला असताना जगदंबा मातेच्या प्रतिमा सुद्धा आशीर्वाद दिला जात आहे. या सर्व सोहळ्याला आपण उपस्थित आहात ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. महाराजांचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी असतो, तसाच आशीर्वाद महाराजांचा आपल्या सदैव पाठीशी असतो. आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला पुढे जीवित करण्यासाठी तुमच्या आशीर्वादी महाराज सातत्याने गरज असते तीच गरज आणि तो आशीर्वाद देण्यासाठी महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सत्कार समितीच्या सदस्यांना विनंती करेन की स्वागताच्या संपूर्ण वस्तू एकाच विचारमंचावर नेल्या तर आपल्याला थोडंसं व्यवस्थित आणि तदनंतर मी वारकरी संप्रदायाचे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश महाराज दौंडाळे हरभक्त प्रकाश महाराज दौंडाळे यांचं स्वागत करण्यासाठी मी नारायण पाटील नायगाव यांना विनंती करतो की सन्माननीय हरिभक्त प्रकाश महाराज यांचं स्वागत करावं. सन्माननीय नारायण पाटील नायगाव यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्रकाश महाराज दौंडाळे यांचं स्वागत करावं.
हॅलो. आमच्या या कुटुंबातील हे संपूर्ण आशीर्वाद देणारी वयोवृद्ध मंडळी आहे तिची आदरणीय महाराजांचा आशीर्वाद सुद्धा घेतात आणि महाराजांचं स्वागत सुद्धा करतात. आदरणीय प्रकाश महाराजांचा स्वागत नायगाव येथील आमच्या कुटुंबातील आमचे मार्गदर्शक सन्माननीय नारायण पाटील करतायत. यानंतर हरिभक्तपरायण गोपाळ महाराज यांचं स्वागत करण्यासाठी जगन्नाथ पाटील राठेर यांना मी विनंती करतो की कृपया आपण तयार आहोत. आदरणीय जगन्नाथ पाटील राठेर यांना मी विनंती करेन की आपण कृपया तयार आहोत. आदरणीय प्रकाश महाराजांचं स्वागत होत आहे. यानंतर मी जगन्नाथ पाटील भाई यांना विनंती करतो की कृपया आपण आदरणीय हरिभक्तपरायण गोपाळ महाराज यांचं स्वागत करण्याकरता व्यासपीठावर आदरणीय जगन्नाथ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय हरिभक्तपरायण गोपाळ महाराज यांचं स्वागत पुष्पहार स्मृतिचिन्ह या जगदंबा मातेचा एक असलेली प्रतिमा आशीर्वाद प्रतिमा हे देऊन सन्माननीय जगन्नाथ पाटील करत आहेत. सर्वांना टाळ्या विनंती करायची गोपाळ महाराजांचं स्वागत आहे. या व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय संतोष महाराज यांचं स्वागत करण्याकरता मी सन्माननीय संतोष पाटील आयोजक समितीचे सदस्यांना विनंती करतो की संतोष महाराजांचं पुष्पहार देऊन स्वागत करावं. सन्माननीय संतोष महाराजांचं स्वागत करण्यासाठी संतोष पाटील यांना विनंती करतो देऊळगाव. एक मिनिट थोडंसं साईडला पाहिजे. हॅलो. आदरणीय हरिभक्तपरायण संतोष महाराज यांचं स्वागत सन्माननीय संतोष पाटील करतात. आमच्या या कुटुंबाची ही परंपरा समाजासमोर सातत्य पुढे नेणार आहे. आमच्या कुटुंबातील एक तरुण हरिभक्तपरायण योगेश महाराज यांचं स्वागत करण्याकरता मी सदाशिव पाटील यांना मी विनंती करतो की सन्माननीय योगेश महाराज यांचं स्वागत करण्याकरता यावं. मी सदस्य आजोबांना विनंती करतो की हरिभक्तपरायण योगेश महाराज राठोड यांचं स्वागत करतील. आमच्या कुटुंबामधील मार्गदर्शक सन्माननीय आमचे आजोबा सदाशिव पाटील हे योगेश महाराजांचं पुष्पहार स्मृतिचिन्ह व स्वागत करत आहे. आदरणीय हरिभक्तपरायण योगेश महाराज यांचं सुद्धा या निमित्ताने स्वागत करण्यात आज या जगदंबा संस्थान आदरणीय या संस्थांचे जगदंबा संस्थांची अविरत सेवा करणारे सन्माननीय गुरुवर्य वामन महाराज यांचं स्वागत आदरणीय आमचे या कुडाचे कुलभूषण सन्माननीय तुकाराम महाराज पडतील अशी त्यांना विनंती करतो की सन्माननीय वामन महाराजांचं स्वागत आदरणीय बुवाजी तुकाराम बुवाजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय वामन बुवाजी आपल्या विचारमंचाच्या उजव्या बाजूला सन्माननीय भागवत महाराज सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मी डॉक्टर दीपक पासपोर यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय भागवत महाराजांचं स्वागत करावं.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भागवत महाराजांचं स्वागत डॉक्टर दीपक पाचपोळ करतील. तसंच आपल्यामध्ये या गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच सुरेश आंबळे, कंटामुखी सदस्य, कंटामुखी अध्यक्ष हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. दादा, शाल घ्या ना. सुद्धा शब्दसमूहाने स्वागत. आदरणीय संजय महाराजांसोबत त्यांच्या सेवेमध्ये महाराजांसोबत सन्मान्य श्रीकृष्ण पाटील लोटे हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा शब्दसमूहाने स्वागत. आदरणीय संजय महाराजांचा सत्कार आपल्यामध्ये होऊ घातलेला आहे, पण त्यापूर्वी संजय महाराजांचं स्वागत एक तरुण पिढीतील एक व्यक्ती करू इच्छित आहे. सन्माननीय कैलास पाटील, मराठा युवक मंडळाचे संघटनेचे सदस्य मी कैलास पाटीलांना विनंती करतो की सन्माननीय महाराजांचं पुष्प देऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. सन्माननीय हरिभक्तपरायण संजय महाराजांचं स्वागत. कैलास पाटील मराठा युवक संघटनेचे सदस्य आहेत, हे करतायत. महाराजांचा आशीर्वाद घेऊन ते महाराजांचं स्वागत करतात. शॉल सर्वच महाराजांचं स्वागत करतात. सर्व मान्यवरांचे स्वागत. इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे शब्दसमूहाने शब्दफुलाने स्वागत. ही सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. माझ्या आजूबाजूला असलेल्या कृपया जर झालं तर आज गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदाय या विश्वस्तरावर, ज्योतिस्थळावरती, पृथ्वीस्थळावरती अग्रेस समाजसेवेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम करतोय. आज हा आपल्या ज्ञानोबा तुकोबा जीवनगौरव पुरस्कार हरिभक्तपरायण संजय महाराज पाचपोळ यांना प्राप्त झाला, ही फार महत्त्वाची बाब आहे. आदरणीय दिगंबर महाराजांचं स्वागत. सन्माननीय पोलीस पाटील गडतील, देऊळगाव साखरचे पोलीस पाटील गडतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय दिगंबर महाराजांचं स्वागत. आदरणीय दिगंबर महाराजांचं स्वागत. देऊळगाव साखरशा येथील पोलीस पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय पोलीस पाटील सर्वांचा आशीर्वाद घेऊन सन्मान्य महाराजांचं स्वागत करतायत. महाराजांचं 2019 ला सुरू झालेला ज्ञानोबा तुकोबा जीवनगौरव पुरस्कार आजपर्यंत 14 लोकांना देण्यात आला होता. आणि या जीवनगौरव पुरस्कारात एक वैशिष्ट्य असं आहे की सर्वांना सांगू इच्छितो की या ज्ञानोबा तुकोबा जीवनगौरव पुरस्कारामध्ये आजपर्यंत वारकरी संप्रदायाची अविरत सेवा करणाऱ्या 6 हरिभक्तपरायण मंडळींना तो देण्यात आला. आणि उर्वरित हा संपूर्ण पुरस्कार या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अभ्यासक रिसर्चर यांना देण्यात आला, ज्या सरांना डॉक्टरेट ज्यांना प्राप्त झाला. परंतु शिक्षणाला, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये काम करत असताना अनुभवाचं ज्ञान हे समाजासमोर आलं पाहिजे. हा अनुभवाचा ज्ञानाचा एक आधार घेऊनच यावर्षी हा पुरस्कार आपल्या विदर्भरत्न सन्माननीय संजय महाराज पाचपोळ यांना देण्यात आला. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि त्या अनुषंगाने या पाचपोळ परिवाराच्या वतीने आणि या कौटुंबिक सगळं म्हणजे आपण पाचपोळ परिवार किंवा कौटुंबिक हा सत्कार सोहळा असं म्हणतोय, याचा काय नियोजन व आयोजन व का करण्याचा आपण मानस घेतला आहे. हे मानस मांडण्याकरता मी प्रास्ताविका करता सन्माननीय संतोष पाटील यांना मी विनंती करतो की कृपया आपण प्रास्ताविका 2 शब्द आमच्याकडे व्यक्त करावे. सर्वांना रामकृष्ण हरी. कार्यक्रमाला थोडा उशीर झालेला आहे,
त्याबद्दल मी आयोजकाच्या वतीनं आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि 2 मिनिटात माझं जे प्रास्ताविक आहे त्याला सुरुवात करतो. आजच्या या कौटुंबिक सन्मान सोहळ्याचे सत्कारमूर्ती विदर्भरत्न रामायणाचार्य हरिभक्त संजय महाराज पाचपोर त्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे असे आहे आमचे गुरुवर्य आदरणीय तुकाराम महाराज पाचपोर तिलोरा संस्थान. तसेच या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सबक गोपाळ महाराज कुरळकर, तसेच आपल्या जिल्ह्याचं वैभव महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष, तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर ते विश्वस्त आदरणीय जवंजाळ महाराज, तसेच वारकरी क्षेत्राचं आमच्या कुटुंबातील युवा नेतृत्व, युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण योगेश महाराज पाचपोर, तसेच व्यासपीठावर इतर उपस्थित असलेली महाराज मंडळी व आमच्या गावाचे प्रथम नागरिक आमचे मित्र संदीप भाऊ आलाट, तंटामुक्ती समितीचे सुरेश भाऊ आमले, उपस्थित असलेले पत्रकार बांधव व आजूबाजूच्या आमच्या बाहेर हडगाव, नायगाव, देऊळगाव, तसेच पंचक्रोशीतील उपस्थित असलेली सर्व गावकरी मंडळी, बंधू आणि भगिनी, आमचे कुलदीपक हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपोर यांना आपण विविध माध्यमातून ऐकलं असेल की मागील महिन्यामध्ये 4 तारखेला या वर्षीचा आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार महाराष्ट्र शासनातून प्रदान करण्यात आला. गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात बुवाजींचे सत्कार होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, आपल्या विदर्भाचे शान असलेले आपल्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, राज्य शासनातील बरेचसे मंत्री, विद्यमान आमदार, खासदार, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते बुवाजींचा सत्कार निरंतर या महिन्याभरापासून चालू आहे. एवढे सत्कार गोपाल होत असताना गोपाल एक सत्कार कुटुंबाकडून झाला पाहिजे असा मनोदय आमच्या परिवारातील काही जणांनी बोलून दाखवला आणि त्या मनोदयाला आदरणीय आमचे गुरुवर्य तुकाराम महाराज यांनी होकार दिला आणि त्यानंतर आम्ही सगळी मंडळी सर्व गावकऱ्यांच्या मदतीने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लागलो आणि आज त्या कार्यक्रम पार पडत आहे. ज्यांच्या सत्कारासाठी आपण थांबलेलो आहोत असे आमचे आदरणीय संजय महाराज पाचपोर यांचं कार्य हे आपल्या सर्व परिसरामध्ये सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु ते पूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आपला जो पूर्व विदर्भातील भाग आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपुरातील त्यांचं जे कार्य आहे ते मला जवळून पाहण्याचा योग आला. कारण की गेल्या 12 वर्षापासून मी तिथं नागपुरामध्ये सहाय्यक आहे आणि शासकीय नोकरी करत आहे. तिथं करत असताना बुवाजी ज्या वेळेला तिथं आले त्यावेळेस त्यांचे जे तिथलं जे काम आहे, इथलं काम तर माहीत होतंच, पण तिथलं काम काय आहे ते जवळून पाहण्याचा योग आला. त्याबद्दल मी 2 त्यांचे जे उदाहरणं आहेत ते मी सांगेन तुम्हाला त्या 2 कार्याबद्दल. त्याच्यामधले एक पहिलं प्रामुख्यानं जे काम आहे त्यामध्ये मी जिकडे ज्या परिसरामध्ये राहतो तिथं एक स्वामी समर्थांचं मंदिर आहे जे जवळपास 2 एकरामध्ये स्थापित झालेलं आहे. त्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये येणारे लोक एवढे आहेत की तिथं महाप्रसादासाठी नंबर लागत नाही अशी त्या मंदिराची काठी आहे. त्यालाच लागून एक 4000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटमध्ये केवळ आणि केवळ
संजय महाराजांच्या प्रेरणेने एक आमच्यापैकी एक असलेला 40 वर्षीय तरुण जो पेशाने इंजिनियर आहे आणि चांगल्या पगारावर चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत आहे, पण भावाची प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी त्यांनी 4000 स्क्वेअर फीटच्या प्लॉटमध्ये 5 मजली इमारतीचं काम चालू केलेलं आहे. त्या इमारतीमध्ये वारकरी विश्वविद्यालय स्थापित करण्याचा त्यानं मनोदय व्यक्त केला आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. आपला वारकरी संप्रदाय जर जिवंत ठेवायचा असेल, त्याचा वारसा जर पुढे चालू ठेवायचा असेल, तर आपल्यापैकी काही वारकरी तयार झाले पाहिजे असा त्याचा उद्देश आहे. त्या विद्यालयामध्ये जवळपास 50 विद्यार्थी की जे आपलं शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे घेऊ शकत नाही, पण ज्यांना इच्छा आहे वारकरी शिक्षण घेण्याची, शालेय शिक्षण घेण्याची, त्यांची निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी राहणार आहे. प्रत्येक मजल्यावर 10 मुलं त्या शाळेमध्ये राहतील आणि तिथून मग पुढे शिकल्यानंतर पूर्ण आपल्या जे वारकरी संप्रदायाचा जो प्रचार आहे, प्रसार आहे, ते त्या माध्यमातून चालत राहणार आहे. हे त्या परिसरासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. दुसरं एक काम दुसरं मी त्यांचं जे काम जवळून पाहिलं, त्याच्यामध्ये जे लोक नागपूरला परिचित आहे किंवा ज्यांना नागपूरबद्दल माहिती आहे, तिथं एक परमात्मा एक नावाचा समांतर धर्म वारकरी संप्रदायाचं खच्चीकरणाचं काम करत आहे. त्या परमात्मा एक धर्मामध्ये सामाजिक काम म्हणून फक्त दारू सोडवणे हा त्यांचा एक उपक्रम आहे. आपल्यापैकी बरेच जण त्या दारूमुळे पीडित झालेल्या समाजामध्ये आणि ते दारूपासून कसे परावृत्त होतील किंवा त्याची दारू कशी सुटेल या नावाखाली ते एकत्र करतात. पण त्या माध्यमातून त्या धर्माचं निरंतर खच्चीकरणाचं काम चालू आहे वारकरी संप्रदायाचं. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण देईन की उदाहरणार्थ घराच्या समोर तुळस ठेवू नका, घरामध्ये कोणते देवी देवताचे फोटो लावू नका, मूर्ती ठेवू नका. हे सगळे कामं जर समजा असे निरंतर चालू राहिले तर एक वेळ वारकरी संप्रदायाचं मागं येऊ शकते. याच्यासाठी आदरणीय बुवाजींनी गेल्या 7-8 वर्षापासून त्या परिसरामध्ये काम करत आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांचा म्हणजे वर्षामध्ये एकच कार्यक्रम राहतो की प्रत्येक गावी एका दिवशी समजा 10-12 गावं घेऊन प्रत्येक ठिकाणी भेटी देणे, तिथे सप्ताह जिथं नसते तिथं सप्ताह चालू करणे, महाआरती करणे आणि अशा प्रकारे तिथं आता दरवर्षी जिथं या वारकरी संप्रदायाचं खच्चीकरणाचं काम चालू होतं त्याच ठिकाणी आज वर्षाच्या म्हणजे ज्या वर्षी बुवाजी येतील त्या दिवशीच्या शेवटच्या दिवशी जवळजवळ 5000 वारकरी त्या ठिकाणी एकत्र येत आहेत. आपल्याला आपल्या परिसरातील बुवाजीचं एवढंच काम माहिती आहे, पण खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय पुढे नेण्याचं आणि मोठा करण्याचं काम त्या ठिकाणी बुवाजी करत आहेत. तर अशा या दोन्ही उपक्रम मी जवळून पाहिलेले आहेत. हे उपक्रम आणि त्यांचे असलेले बाकीचे उपक्रम आपल्या मंचकवरील मंडळी विस्तृतपणे सांगणार आहे. हे उपक्रम करत असताना मा भवानी त्यांना निरोगी आयुष्य देव आणि शक्ती देव हीच मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना प्रार्थना करतो आणि माझा प्रास्ताविक संपतो. धन्यवाद संतोष पाटील. महाराजांच्या असलेल्या सामाजिक कामाची आपण ओळख करून देत असताना वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रसार हा समाजामध्ये कशा पद्धतीने सन्मान्य आदरणीय संजय महाराजांच्या वतीने समाजामध्ये केला जात आहे ते जिवंत स्वरूप 2 माध्यमातून आपण सांगितलेलं आहे. या पुरस्काराचं एक वैशिष्ट्य इथे आलेल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो. आजपर्यंत जे 15 पुरस्कार महाराजांना जो 15वा पुरस्कार मिळालेला आहे, या पुरस्कारामध्ये एक पुरस्कार वारकरी संप्रदायाच्या अत्यंत अभ्यासक असलेल्या एका ख्रिश्चन माणसाला सुद्धा मिळालेला आहे. आदरण निब्रोदो नावाच्या एका व्यक्तीला ज्यांनी ख्रिस्त पुराण नावाचं पुराण लिहिलं त्याला सुद्धा हे पुरस्कार दिला गेला. पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे की समाजामध्ये वारकरी संप्रदायाचं काम करत असताना सामाजिक एकोपा आणि सामाजिक ज्ञान प्रस्थापित करण्याचं ज्या व्यक्तीकडून कार्य होतं त्याला हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे हा खूप मोलाचा आणि मोठा पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्कार प्रसंगी आपल्यामध्ये आमच्या या संपूर्ण वारकरी संप्रदायाची असलेली कौटुंबिक परंपरा ज्यांच्यामुळे आणखी पुढे जाईल असे योगेश महाराज पाचपोट आहे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, आमच्याशी उपलब्ध करावे. सन्माननीय योगेश महाराज पाचपोट.
रामकृष्ण रे. रामकृष्ण हरी. या परिसरातील आद्यदेवता असणारी आणि आमची जी कुलदेवता आहे त्या आईच्या चरणी प्रथमतः वंदन करतो. व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व गुरुजन त्यांच्या चरणी वंदन करतो. बाबांच्या कार्याचा विचार करता महाराष्ट्र शासनाकडून बाबांना जो पुरस्कार प्राप्त झाला, खरं तर पुरस्कार हे चांगल्या कार्याचा गौरव करण्यासाठी असतात. बऱ्याच जणांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर बाबांना शुभेच्छा प्रदान केल्या आणि जिकडे तिकडे बाबांचा सत्कार चालू आहे, बाबांचा जिकडे तिकडे स्वागत चालू आहे. पण खरं विचार जर करतो म्हटलं, साधूंना एखादा पुरस्कार प्राप्त होणे, एखादा सत्कार प्राप्त होणे, तो पुरस्कार किंवा तो सत्कार साधूची उंची वाढवत नसून स्वतःचं महत्व वाढवत असतो. जो पुरस्कार बाबांना प्राप्त झाला, तो पुरस्कार बाबांना प्राप्त झाल्यामुळे बाबांची महती यामध्ये वाढलेली नसून त्या पुरस्काराचा महाराष्ट्रामध्ये सन्मान झालेला आहे. आता परिसरामध्ये बाबा येत असताना आपण पाहिलं, बरेच जण पुष्पगुच्छ घेऊन, फुलं घेऊन रस्त्यावरती फुलं उधळत होते. साधूच्या सत्कारासाठी साधूच्या मार्गामध्ये जे फुलं उधळले गेले ते आपण पाहत असतो. पण फुलं ज्या मार्गामध्ये पडले त्या मार्गाने चालत असताना, सन्मार्गाने वाटचाल करत असताना साधूंनी आधी ज्या ठेचा, ज्या ठोकरा काढल्या त्या आपल्या दृष्टी आड असतात. जगाला सन्मार्ग दाखवण्यासाठी ज्यांनी आपलं जीवन खर्ची केलं, त्यांचं सर्व जीवन भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी, जगाला सन्मार्ग लावण्यासाठी खर्ची पडलेलं असते. म्हणून त्यांच्या मार्गामध्ये ही पुष्पवृष्टी होत असते. गुरुवर्य बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा हे कुलाचं भूषण आहे. आपलं कुलदीपक म्हणून तुम्ही त्या पोस्टरवरती नाव टाकलं. खरं तर आता एका जणांनी इथं वर्णन केलेलं आहे, चंदनम न वने वने. एखाद्याच वनामध्ये चंदनाचं वृक्ष उगवत असते. सुभाषितकारांनी वर्णन करत असताना सांगितलं की एखाद्या वनामध्ये एखादा चंदन उगवतो, पण आमच्या पाचपोर परिवाराचं हे भूषण आहे. आमच्या वनामध्ये, आमच्या वनवेलीमध्ये 2 चंदनाचे वृक्ष उगवले. गुरुवर्य तुकाराम बाबांनी सुद्धा विदर्भामध्ये घराघरापर्यंत भक्ती पोहोचवण्याचं आणि लोकांना भक्ती प्रदान करण्याचं कार्य अविरत केलेलं आहे. ज्यावेळेस आळंदीमध्ये निघणारी जी ज्ञानोबारायांची वारी, त्या वारीमध्ये महाराजांचं मानाचं कीर्तन आहे हे आमच्या ऐकण्यात येते. त्यावेळेस आमची ही छाती भरून येते की एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये गुरुवर्य तुकाराम बाबांची सेवा आहे. ज्यावेळेस मुंबईमधल्या मंत्रालयामध्ये ही गुरुवर्य पाचपोर बाबांचं नाव गर्जना करते, त्यावेळेस आमची छाती भरून येते. अशा पूजनीय साधू संतांकडून जे घडणारे कर्म आहेत, त्या कर्माची आपण अपेक्षा केली पाहिजे. खरं तर ज्या पदावरती ते बसलेले आहेत, ते पद प्राप्त करण्यासाठी आपण 7 जन्म जरी कष्ट केले तरी ते भेटत नाही. इथं 5 खुर्च्या टाकल्या होत्या, 5वं नाव माझं घेतलं. मलाही भीती वाटत होती की बाबाच्या जवळ मांडीला मांडी लावून बसू कसं, पण संतोष महाराजांचे उपकार मला त्या संकटातून सोडवलं. भीती वाटत होती की ज्यांच्या पंक्तीमध्ये बसण्याची पात्रता नाही तिथं आपण बसावं कसं, कारण साधूंच्या चरणामध्ये बसण्यामध्येच आपलं कल्याण आहे. साधूच्या पदाची आपण कधीही अपेक्षा करू नये, पण साधूंनी जो पथदर्शक आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गाची मात्र आपण नित्य अपेक्षा केली पाहिजे. आणि त्याच मार्गाची वाटचाल आमच्याकडून घडावी. आणि महाराजांनी, गुरुवर्य साधू संतांनी, या ठिकाणी आदरणीय गोपाळ महाराज सुद्धा आहे, त्यांच्याकडे वारकरी संप्रदायाचं खूप मोठं नेतृत्व आहे. असे जवळजाळ महाराज सुद्धा आहे. अशा गुरुजनांकडून जे कार्य घडलं तेच कार्य आमच्याकडूनही घडावं आणि त्या मार्गाने चालण्यासाठी साधू संतांचा आशीर्वाद आम्हाला पथदर्शक व्हावा, हीच प्रार्थना गुरुजनांच्या चरणी करतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. आदरणीय योगेश महाराजांनी महाराजांच्या प्रती असलेल्या कामाची जी वकूफ आपल्या समोर केला आणि ज्ञानामृत आपल्या समोर दिली, त्यांनी खूप छान म्हटलं की त्या पुरस्काराची उंची एखाद्या व्यक्तीमुळे वाढत असते, तशीच पुरस्काराची उंची व्यक्तीमुळे वाढली आहे. डॉक्टर अब्दुल कलाम साहेब एक दिवस 2 व्हीलरवरती गेले होते आणि त्यांना एका मस्जिदमध्ये व्याख्यान असताना एका मस्जिदच्या मुलाने विचारलं, आपके पास बड़ी गाड़ी है, आप 2 व्हीलर पे क्यों आए हो, आपको शोभा नहीं देती. तर अब्दुल कलाम साहेबांचं वाक्य फार सुंदर होतं आणि ते इथे लागू होईल. अब्दुल कलाम साहेब म्हणत, मेरे कारण गाडी का बडप्पन है, गाडी के कारण मेरा बडप्पन नाही. आमच्यामुळे पुरस्कार मोठा झाला हे तेवढं सत्य आहे, हे तेवढं मान्य करावं लागेल. कारण की आपली अविरत असलेली सेवा आणि या गोशालेच्या असेल किंवा सामाजिक सेवेच्या माध्यमातून आपण एवढं कार्य करत गेलात की त्या कार्याची पावती म्हणून आपल्याला
महाराष्ट्र शासनावरती प्रचंड दबाव निर्माण झाला आणि वारकरी संप्रदायाच्या दबावामुळे गोमाता नावाचा आपल्याला गाईला माता म्हणण्याचा जो आपण परंपरागत चालू असला तो शासकीय अध्यादेशामध्ये आपण ठेवला आहे. हे सर्व अविरत असलेली सेवा आपल्याकडून होत आहे. या परिसरामध्ये 35 वर्षापासून आपण सेवा करता. ग्रामीण छोट्याशा गावामधून एका छोट्याशा घरामधून कौटुंबिक वातावरणाला वारकरी संप्रदायाचा असलेला धडा, वारकरी संप्रदायाचे असलेले संस्कार ही समाजासमोर येत असताना आमच्या कुटुंबामध्ये असलेल्या आदरणीय नथू महाराज, आदरणीय नारायण महाराज, धर्म महाराज यांची परंपरा आणि तुकाराम महाराजांचे आशीर्वाद आपण आमच्यापर्यंत पोहोचवत असताना हे संपूर्ण कार्य महाराष्ट्रभर आपण करताय. कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना एखादं पोस्टर महाराजांचं ज्या दिवशी देते त्या दिवशी मूळ भरून आल्याशिवाय राहत नाही. अशा वारकरी संप्रदायामध्ये असलेला एक ज्ञानज्योती यासाठी मला की बाबांचं एक सुंदर वाक्य आहे, फोकसकडे बघितले की डोळे दिपत असतात, म्हणून लहान दिव्यांकडे बघून माणसांनी समाधान करून ज्ञानाची वाट मोकळी केली पाहिजे. अशी ज्ञानामृत ज्यांच्याकडून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांचं मिळतं त्यांच्या सत्कार सोहळ्याकरता आपण आता वळतोय. तद्वत त्यापूर्वी त्यांच्या मानपत्र आपणास काय द्यावं, आम्ही एवढे मोठे नाही, परंतु आपण केलेलं कार्य इतकं मोठं आहे की शब्द त्यासाठी अपुरे पडतात, पण ते शब्द आपल्यासमोर आले पाहिजेत. हे शब्द वाचवण्यासाठी, या मानपत्राचं वाचन करण्यासाठी आमच्या कुटुंबातील अत्यंत होतकरू डॉक्टर दीपक पाचपूर यांना विनंती करतो की आपण मानपत्राचं वाचन करावं, तर त्यानंतर आपण सत्कारला सुरू करू. सर्वप्रथम आपली पाचपूर परिवारातली कुलदैवत माता जगदंबा देवी तिला वंदन करून मंचावर उपस्थित सर्व गुरुवर्य मंडळी, आदरणीय तुकाराम महाराज, आदरणीय गोपाळ महाराज, आदरणीय प्रकाश महाराज, आदरणीय संजय महाराज, तसेच सर्व इतर गुरुवर्य मंडळींना वंदन करून आज आपल्या कौटुंबिक परिवाराचा जो सत्कार सोहळा आहे याचं मी वाचन करण्याचं मला भाग्य लाभलं. माऊली ज्ञानेश्वर माऊलीने सांगून ठेवलेलं आहे की संत संगती का घडावी, संताचा संघ का घडावा, आयुष्यामध्ये संत संगत किंवा संगत ही किती महत्वाची आहे. संताची संगती मनोमार्गवती, आकळावा श्रीपती येणे बनते. संताच्या संगतीनं काय होऊ शकतं, तर संताच्या संगतीनं माणसाच्या आयुष्यातले दुर्गुण कमी होऊ शकतात, चांगली संगत लागू शकते आणि या चांगल्या संगतीच्या सहाय्यानं आपण आपल्या जीवनाचं सोनं करू शकतो. आपल्या आयुष्यामध्ये मनुष्याचा जन्म जो मिळाला आहे, या मनुष्य जन्माचं सोनं करण्याची जी संधी आहे ही संत संगतीने लागते. यश, कीर्ती आणि औदार्य म्हणजे आयुष्यामध्ये शिक्षण किती असू द्या, कुठल्याही उच्च पदावर असू द्या, परंतु त्याला यशस्वी तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा तो सार्वत्रिक जीवनामध्ये सुद्धा आपलं एक स्थान निर्माण करतो. त्यासाठी माऊलीने सांगितलेल्या 6 गुणांपैकी यश, श्री आणि औदार्य, यश, कीर्ती आणि औदार्य हे सुद्धा संत संगतीशिवाय लागू शकत नाही. अशा या संत महात्म्याचं जो ज्ञानोबा तुकोबा जीवन गौरव पुरस्कार 2024 हा आपल्या परिवारातील हरिभक्तपरायण संजय महाराज पाचपोर यांना महाराष्ट्र शासनाने प्रदान केला. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे सुद्धा आपण सर्वांच्या वतीने मी आभार मानतो. आपले कुलदीपक कुलभूषण हरिभक्त संजय महाराज पाचपोर आपणास महाराष्ट्र शासनाचा वारकरी संप्रदायातील व सामाजिक कार्यातील सर्वोच्च ज्ञानोबा तुकोबा जीवन गौरव पुरस्कार